स्वागत आहे भावानं टॅक्सी ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये। तर सुरुवात करूया पहिल्या ट्रिप पासून। हे बघा एक ट्रिप दाखवतो तुमच्या समोर। ट्रिप बघा ही एक्सेप्ट करताना 25 किलोमीटर दाखवलं होतं भावानं। एक्सेप्ट ओटीपी टाकल्यानंतर डायरेक्ट 32 किलोमीटर झाले। कस्टमरला पैसे मागू कसं मी म्हटलं नाही का, ओटीपी टाकल्यानंतर डायरेक्ट 32 किलोमीटर झाले। उबेरचे सगळ्यात मोठे स्कॅम इथनच, उबेरचा सगळ्यात मोठा स्कॅम इथनच सुरू होतं भावानं, माहितीये का। उबेर दाखवतोय वेगळा, करतोय वेगळा आणि रेट पण देतोय वेगळा। टॅक्स घेतो उबेर पण कुणाला देतोय माहिती नाही भावांनो, कारण की त्यांचे लायसन्स पण नाही आहेत त्या कंपन्यांकडे। लय फ्रॉड करतात बरं का, लुटायची एक पद्धत असते, इतकं पण नाही अति करावं बरं का। उबेर कंपनी खूप अति करते भावांनो, उबेर कंपनी भिकार सोटे। कमेंट मध्ये तुम्हाला काय सांगायचंय उबेर बद्दल तुम्ही जरा कमेंट करा भावानो। तुमच्या मनात काय उबेर बद्दल कळू द्या मला पण। उबेर जर चालवत असाल तर कळू द्या, उबेर तुम्ही कसं चालवता आणि उबेरचे काय प्रॉब्लेम आहेत तुम्हाला ते पण सांगा, मला कळून जाईल मला पण। त्या विषयावर बोलता येईल, व्हिडिओ एक बनवता येईल मला। तर बघू सीएनजी टाकायला आलोय आता, बघू शकता सीएनजी पंपावर येतं, सीएनजी टाकायला आलोय। टायमिंग बघा, किलोमीटर पण बघा। तर बघू काय नाही, सीएनजी टाकून दुसरे कुठले ट्रिप एक्सेप्ट होती बघू, कुठं जातोय काय जातोय। आज नाईटला तुम्हाला दाखवणार सगळे विषय। डोळ्यांना काय झालंय काय माहिती, खूप आगाग व्हायला लागली डोळ्यांना माझ्या। पण मीटर केलेलं आहे भावांना, आता मीटर 0 करून टायमिंग बघू शकता। सीएनजी पंपावर आहे आता हिंजवडीच्या इकडं, कुठं जाऊ काय करू काय कळा ना। 619 रुपयाचं सीएनजी बसलंय भावांना आता माझ्या गाडीत। ट्रिप दाखवतो भावांना तुम्हाला, ही साईडला स्क्रीन आहे ती ट्रिप बघा। सांगायचं काय माहितीये का, वनाज मेट्रो स्टेशन ते पाषाणला आलोय। मला इथं यायला किती रूट दाखवलेत माहितीये का, एक बावधनवरून रूट दाखवला होता आणि एक ऑडी शोरूमच्या इकडनं एक रूट दाखवला होता भावांना। जर तुम्हाला पुण्यातले जर रस्ते माहिती असतील तर मॅप वापरायचं कमी करा, कधीतरी ठीक आहे पण मॅपच्या भरोश्यावर जाऊ नका। नाईटला जर ड्रायव्हिंग करत असाल तर स्वतःला जर रस्ते माहिती असतील तर आहे ना, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मर्जीने शॉर्टकट घेऊ शकता। हा जर इतका लॉंग रूटने पैसे बघ किती दिले, लय लांबून दाखवत होता शोरूमच्या इकडनं आणि बावधनच्या इकडनं एनडीए रोडनी मला मॅप दाखवत होता हे मॅप मध्ये। तर मी आहे ना ह्या पाषाणला सुतारवाडीतनं आलोय, सुतारवाडीचा रोड शॉर्टकट होता, त्या रोडने इकडे यांना ड्रॉप केलंय कस्टमरला ह्या लोकेशनवर येऊन। तर आहे ना जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं मॅप कमी वापरा। जर तुम्हाला जर पुण्यातले माहिती असेल तर तुम्ही विदाऊट मॅप यूज करू शकता। सांगायचं एवढं तात्पर्य आहे की आहे ना, द्यायचं पैसे कमी आणि रोड पण खूप लांबून, किलोमीटर पण जास्त वाढतात, म्हणून आहे ना तुम्हाला जेवढे रस्ते माहिती आहेत त्यातले शॉर्टकट मारत जावा। आता मी जी ट्रिप आणली तर सुतारवाडीतनं आणली भावांनो, तुम्ही बघू शकता इथं ड्रॉप झालेला आहे माझा पाषाणला। नाईटला भावांनो याच्या डोळ्यावर व्हाईट लाईट पडते का, त्याचा इतका त्रास व्हायला लागलाय ना, मला आगाग व्हायला लागले डोळ्यांना माझ्या। त्यामुळं नाईट होणार नाही माझ्याकडून। 11 वाजल्यात, 1000 रुपये झाले, स्क्रीनशॉट देतोय मी तुम्हाला। आणि यांना भावानं नाईट मारायचं बंदच करणार आहे बरं का मी, आता डे चालू करणार आहे सकाळी 7 वाजता। डेची अर्निंग दाखवून तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये। पण नाईटला काय प्रॉब्लेम होते माहितीये का, डेला एवढ्या बुकिंग नसतात, नाईटला असतात। पण नाईटला लई डोळ्यांचा त्रास व्हायला लागलाय मला। डोळे आहेत तर गाडी चालू शकतो, डोळे नसतील तर मग काय चालू मग। त्यामुळे 1-2 कमेंट अशा आल्यात की मी त्यांना 2 दिवस झाले रिप्लाय देऊ का नको विचार करत होतो। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना रिप्लाय देणार आहे मी। तर त्या भाऊची कमेंट अशी आली होती की गाडी तू काय विकून टाक, तू पण विकून टाक गाडी, तू काय ठेवली विकून टाक, फुकटचा ज्ञान देऊ नको, असे काही कमेंट येतात मला कधी नाही का। तर त्यांचा रिस्पेक्ट करतो मी भाऊ, धन्यवाद तुमचा वेळ काढून तुम्ही तुमचे मत मांडलेत, तुमच्या कमेंटला रिस्पेक्ट आहे। माझे 470 सबस्क्रायबर्स आहेत, 500 होतील काही दिवसात। त्यांचा पण सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो मी। एकाचं स्वप्न असतं नाही का बाई, आपल्याकडे पण मी 2 वर्ष दुसऱ्यांच्या गाडीवर काम केलं
माझं पण स्वप्न होतं, मी पण गाडी घ्यावं, माझी पण स्वतःची गाडी असावी, पण स्वतःचा मालक बनावा, असे खूप स्वप्न होते माझे, नाही का. त्यामुळे ना मी 2 वर्षापूर्वी गाडी घेतली भावांनो. गाडी घेऊन पण मी चालवतोय बरं का, असं नाही. हप्ते भरतोय टायमिंगवर सगळे हप्ते जातात. गाडी विका म्हणतात तुम्ही, पण गाडी घेताना केवढा त्रास झालाय मला माहितीये. मी तुम्हाला बोलू शकत नाही, इतका त्रास झालाय. पण शेवटी गाडी घेतली मी, माझं स्वप्न पूर्ण झालं. या स्वप्नाला शेवटपर्यंत मी हप्ते, काही झालं तरी, धंदा नसला, काही झालं तरी दुसरीकडे कामाला जाईन, पण हप्ते गाडीची फेडून भावांनो. मी गाडी कधी विकणार नाही. आपली लक्ष्मी असती, तुम्ही विकू नाही शकत मी गाडी. कारण काय माहितीये का भावांनो, गाडी घेताना खूप त्रास झालाय मला, आणि पहिली गाडी आहे माझी, आणि 2 वर्ष कंटिन्यू हप्ते फेडल्यात भावांनो. 2 वर्ष राहिलेत माझ्या गाडीचे. त्यामुळे ना कसे करून मी दुसरीकडे, धंदा संपला तरी दुसरीकडे कामाला जाऊन गाडी फेडून, पण गाडी विकू नाही शकत. कारण की गाडीचा आणि माझं कनेक्शन खूप वेगळं आहे. गाडीने मला आजपर्यंत धोका नाही दिला. भले ऍक्सिडेंट झाल्यात गाडीचे, पण गाडीने खूप साथ दिलेली आहे मला. त्यामुळे मी ना गाडी सोबत एक नाळ जोडलेली आहे. गाडी नाही विकू शकत कधीच, किती संकट आले तरी नाही विकू शकत. आणि दुसरी गोष्ट भावांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट केलेली आहे ज्ञान देऊ नको म्हणून. मी त्या व्हिडिओमध्ये ज्ञान दिलेलं नाही भावांनो. मी माझा अनुभव सांगितलेला आहे तुम्हाला. तर वाईट नका मानू भावांनो, कमेंटचे रिप्लाय देत नाही म्हणून. सगळ्यांना कमेंटचे रिप्लाय देतो मी, कारण की माझं काम आहे. तुमचा वेळ काढून तुम्ही कमेंट करता, माझं काम आहे तुम्हाला रिप्लाय देणं. देत असतोय मी कमेंटला रिप्लाय. फक्त अशा काही गोष्टी असतात ना, कमेंटमध्ये बोलू शकत नाही. कारण की कसं वाईट वाटतं माहितीये का समोरच्याला, पण काय वाटतं माहितीये का, त्याला घमंडी किती मी जरी चुकून कुठली कमेंट केली तर समोरच्याला काय वाटतं, केवढी मस्ती अंगात त्याच्या, केवढे घमंडी. समोरच्याचं मन दुखवायचं नसतं, पण कधी कधी आपल्याकडून चुकून दुखवलं जातं. त्यामुळे मी कमेंट नाही करत. कारण की कसं आहे, रस्त्यावर पण तुम्ही जेव्हा गाड्या चालवताना, तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे, ह्या पद्धतीने तुम्ही गाड्या चालवा भावांनो. कारण कसं आहे, दुसऱ्यांचं जर मन दुखलं ना, खूप मोठा पाप येतो. तुम्ही ते पाप करू नका, माझं म्हणणं आहे. कारण कसं आहे, वेळ तुमचा पण वायाला जातो, त्यांचा पण वायाला जातो, आणि त्यांना पण त्यांच्या डोक्यात 100 प्रॉब्लेम असते, त्या पण डोक्यात 100 प्रॉब्लेम असते. त्यामुळे भावांनो आहे ना, कुठलंही काम करताना, कुणालाही काही बोलताना विचार करून बोलत जावं. कुणालाही कमेंट करताना विचार करून बोलत जावं. तुमच्यामुळे किती जणांचं मन दुखल किंवा काय दुखल. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही असं बोला तसं बोला, पण एक सांगतोय तुम्हाला, नाही का, उदाहरण देतोय की ना, कमेंट करताना विचार करून करा. मी म्हणत नाही त्या कमेंट बद्दल तुम्हाला बोलत नाही. तुमच्या मनातलं जे होतं तुम्ही बोलले, त्यासाठी धन्यवाद. आणि सगळ्यात मोठी गोष्ट भावांनो, मला एक कमेंट आली अशी पण की भाऊ तुझा मोबाईल नंबर दे, तुला भेटायचंय. सोशल मीडियावर भावांनो मोबाईल नंबर शेअर करू शकत नाही मी, कारण की ना सोशल मीडियावर कुठलीही पर्सनल गोष्टी शेअर करणं खूप अवघड त्याच्या पिरियडला. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतोय भावांनो, त्या लिंकवर जावा. तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर पण भेटेल, व्हॉट्सअप नंबर पण भेटेल. तिथनं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भावांनो. एवढंच मला सांगायचं.